मागील 3 दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर बेघर कुटुंबांचे बेमुदत बिऱ्हाड आंदोलन सुरू आहे। मात्र प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही। आपल्या हक्कांसाठी आंदोलकांनी तहसील समोर ठिय्या मांडला असून चूलही पेटली आणि लढाई पेटला या निर्धाराने संघर्ष सुरू आहे। हे आंदोलन महाराष्ट्र राज्य एकलव्य संघटनेचे अध्यक्ष शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। आज तिसऱ्या दिवशी त्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली। त्यानंतर त्यांनी तहसीलदारांची भेट घेतली। तहसीलदारांनी आंदोलकांना जागा मिळवून देण्यासाठी किमान 1 ते 1.5 महिना लागेल असे सांगितले। मात्र ढवळे यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली। ते म्हणाले, शासन 8 दिवसात जागा रिकामी करण्याचा आदेश देते, पण 2च दिवसात त्या जागेवर अतिक्रमण होते। त्यामुळे सरकारच्या आश्वासनांवर विश्वास ठेवणे कठीण आहे। आंदोलक तहसील कार्यालयासमोरच तात्पुरता संसार थाटून संघर्ष करत आहेत। न्याय मिळेपर्यंत माघार नाही असा त्यांचा निर्धार आहे। आता प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आहे। काय आहे की रवंदे गावामध्ये इरिगेशनच्या जागेवरती ही लोक गेली अनेक वर्षापासून राहतात, पिढ्याने पिढ्या राहत आहेत। पण आता इरिगेशनच्या जागेवर राहिल्याने यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो हा साक्षात्कार गेल्या 8 दिवसापूर्वी इथल्या इरिगेशन डिपार्टमेंटला झाला आणि ग्रामपंचायतला झाला। आमचं म्हणणं एवढंच आहे की ती त्या गावातली माणसं आहेत, आदिवासी माणसं आहेत। ही घरं पाडल्याच्या नंतर त्यांना गावामध्ये कुठेही जागा उपलब्ध नाही आणि ही सगळी हातावर पोट भरणारी लोक आहेत। यांचं जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत त्यांची घरं पाडू नये ही विनंती गेल्या अनेक दिवसापासून आमच्या इथल्या तालुका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे। पण त्याला न जुमानता इरिगेशन नोटिसा दिलेल्याच आहेत आणि जागा उपलब्ध करून देण्यासाठी इथले BDO असतील, इथलं प्रशासन असेल, हे खोटं बोलतंय की ग्रामपंचायतला जागाच उपलब्ध नाही। शेवटी आमच्या कार्यकर्त्याने ही नवीन उतारे काढून तिथं जागेचा शोध घेतला। त्या गावठाणाला 7 एकर जागा उपलब्ध ग्रामपंचायतीची असताना सुद्धा ती प्रोसेस करण्यासाठी 1.5 ते 2 महिन्याचा कालावधी लागू शकतो। तोपर्यंत आपण आंदोलन स्थगित करावं अशी त्यांनी विनंती केली। मी त्यांना फक्त एवढंच म्हटलं की यांचा शासनावरती विश्वास नाही। ज्या पद्धतीनं इथल्या गोरगरीब लोकांची आतापर्यंत घरं पाडली, त्यांना बेघर केलं, त्यांना बेदखल केलं, तर त्यांचा शासनावर विश्वास नाही। काल परवा एका पारधी समाजाच्या कुटुंबाला आज नोटीस दिली की 8 दिवसात तुमचं अतिक्रमण हटवा आणि 2च दिवसानं त्यांची घरं पाडून टाकली। उद्या यदा कदाचित जर तसं केलं आणि यांचा संसार उघड्यावर जर आला तर मग काय करायचं? याची शासन जिम्मेदारी घेणार आहे का? घेणार आहे तर मग तशा पद्धतीचं लेखी स्वरूपात आम्हाला उत्तर द्यावं। परंतु इथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्हाला लेखी स्वरूपात उत्तर देता येणार नाही, तोंडी आमच्यावर विश्वास ठेवा आणि तोंडी ही लोक कुणावरही विश्वास ठेवणार नाही, ज्या पद्धतीनं शासनाचा यांच्या बाबतीतला आत्तापर्यंतचा व्यवहार राहिलेला आहे। आणि ही परिस्थिती याच तालुक्यातली नाही आहे। एकीकडे तुम्ही प्रायव्हेट सोलर कंपन्यांना ग्रामपंचायतीची जागा 1 रुपया प्रति हेक्टरनं हजारो हेक्टर जमीन देतायत, तुम्ही लोकांची घरं पाडून देतात, लोकांना बेघर करतायत। इथली सगळी ही जी उद्योगपती आहे ती जगली पाहिजे। प्रायव्हेट कंपन्यांना प्रति 1 रुपया हेक्टर प्रमाणे जागा देत आहेत, त्याची फाईल मात्र कलेक्टरकडून ताबडतोब ऑर्डर निघते। आणि 3 दिवसापासून इथं बिऱ्हाडी धरणं धरून इथला आदिवासी माणूस की जो की या देशाचा मूळ मालक आहे, देशाच्या जडणघडणीमध्ये ज्याचा महत्त्वाचा वाटा आहे, इथल्या नैसर्गिक साधन संपत्ती जतन करण्यामध्ये ज्याचा महत्त्वाचा वाटा आहे, देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये रक्त सांडलेल्यांची वंशज तुमच्या तहसील कार्यालयामध्ये भिकाऱ्यासारखं इथं जर भाकरी थापत बसलेली असतील आणि तुम्हाला त्याची शरम वाटत असेल, शरम जरी वाटत नसेल तर मग त्या कलेक्टरचा इथल्या सगळ्या प्रशासनाचा निषेध करणं तेवढं कमी आहे। आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की जोपर्यंत त्यांना खात्री पटत नाही की आपलं अतिक्रमण हटवणार नाहीत आणि आपलं पुनर्वसन ते करतील, अशा लेखी स्वरूपात जोपर्यंत त्यांचा आम्हाला निर्णय जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत ही लोक इथून हटणार नाही। भले त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले तरी या तालुक्यातले, या जिल्ह्यातली लोक उद्यापासून ह्या आंदोलनाला
मनावर घेतील आणि उद्यापासून प्रत्येक गावातली लोक यांना पाठिंबा देण्यासाठी आदिवासी समूह येतील अशा पद्धतीचा कार्यक्रम उद्यापासून चालू राहील.